करा. सामन्याची सुरुवात आघाडीची जोडी इजाज कुरेशी आणि मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला पाहायला मिळतो तो योगेश पेणकर. पहिल्या बॉलवरती चौकार आला. इजाज कुरेशी ज्या खेळासाठी जाणला जातो ना तो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला इजाज कुरेशीच्या बॅटमधून. इजाजचा मिजाज जो आहे ना काहीसा निराळा आहे. पहिल्या बॉलवरती त्याने चौकार ठोकलाय. नाझीम गुल्लीच्या विरोधामध्ये किती आक्रमकता धारण करेल तो पाहावं लागेल, कारण लेफ्ट हँडर बॅटरला इथे संधी आहे. पुढचा बॉल उजव्या सीच्या बाहेर ब्लॉक होल मध्ये पाहायला मिळाला. वाईड यॉर्कर. नाझीम गुल्ली देखील कच्च्या गुरुचा चेला नाही आहे, त्याने वाईड यॉर्कर इथे हाताळलेला पाहायला मिळाला. सटीक लेंथ आणि लाईन वरती गोलंदाजी करतो, चेंडू वळवतो, उसळी देतो. धाफलकावरती धावा सध्या परिस्थितीमध्ये जिथे आपण 5 पाहतो योगेश पेणकर आणि त्याच्या साथीला इजाज कुरेशी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली पाहायला मिळते. आघाडीचे दोन्ही बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत, परंतु नाझीम फिरकीपटू यावेळेला समोरच्या दिशेने खोलात टाकण्याचा प्रयत्न. लांबलचक उत्तुंग षटकार. योगेश पेणकर पहिल्या बॉलवरती त्याच्या बॅटमधून इथे षटकार आलाय. काहींतर तुपाशी नाही तर राहीन उपाशी, हाच आविर्भाव मैदानाच्या आतमध्ये योगेश पेणकर विविध अँगलने आपण त्याचा हा फटका पाहतोय. योगेश पेणकरने माझी मुंबई या टीमसाठी अगदी कर्णधाराची भूमिका अदा केली, परंतु त्याच वेळेला डिंगडॉंग या टीमचं गेले अनेक वर्ष कर्णधार पद भूषवत असताना त्याला आपण पाहिलंय. पुढचा बॉल खोलात टाकण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येत असताना पाहायला मिळतो. एक सिंगल इथे प्राप्त होईल. महाडचा बिरवाडीचा खेळाडू. तर आपल्याकडे MS धोनी गंगावती, जिल्हा कोप्पल, राज्य कर्नाटक, बँगलोर, केरळ या सगळ्या राज्यातील खेळाडू या ठिकाणी आले होते. जरी पराभूत झाले असतील परंतु चांगला खेळ केला. सगळ्यांना विनंती यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्यात. खूप लांबून ही टीम या ठिकाणी आली होती आणि त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. और आपने जो डिपॉजिट दिया था सर, और आने वाली सभी टूर्नामेंट के लिए बहुत सारी शुभकामनाएं और अगले साल आपके टीम 1000 रहेगा. यस. या चौकाराच्या मदतीने 16 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 16 रन्स ऑन दी बोर्ड आहेत. इजाज कुरेशी ऑन स्ट्राईक. खोलात पाहायला मिळाला. शॉट बॅक लेफ्टने रन्स पहा आल्यात. कोणती जोखीम घ्यायची नाहीये. एक सिंगल घेऊत असताना स्ट्राईक केवळ रोटेट केली आहे. संघाची धावसंख्या धावफलकावरती 17. पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात आला. एंजल कोलकाता प्रथम टॉस हरल्यानंतर बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. हा संघ मैदानाच्या आतमध्ये जो बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. तर या ठिकाणी विशेष सन्मान जे पुण्याचे खेळाडू ISPL मध्ये खेळले त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. आणि गेली कित्येक वर्ष पुण्याचं नाव, महाराष्ट्राचं नाव, भारताचं नाव करणारे टेनिस क्रिकेटचा ब्रँड म्हणजे कृष्णा सातपुते यांचा सन्मान सचिन सर म्हणजे सचिन लालदास तापकीर सरांच्या शुभ हस्ते. कृष्णा सर, तुम्ही केलेल्या कामगिरीचा हा गौरव आहे, कौतुक आहे. तमाम पुणेकरांच्या वतीने आणि सचिन सरांच्या वतीने जोरदार टाळ्या कृष्णा सरांसाठी देखील झाल्या पाहिजेत, ज्यांनी ISPL मध्ये पुण्याचं म्हणजे पुण्यातून जाऊन आणि महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व देखील केलं. त्यांचा हा विशेष सन्मान. सर, विशेष सन्मानाबद्दल 2 शब्द. सचिन भाऊ तापकीर यांचं मी मनापासून आभार आहे. माझा जे मान सन्मान केला आणि खरोखरच हा सन्मान माझ्या लक्षात राहील. आणि जाता जाता पूर्ण टुर्नामेंटसाठी परत एकदा मी सचिन भाऊंना शुभेच्छा देतो. आणि कृष्णा सर, आपणास देखील खूप साऱ्या शुभेच्छा. चला जाऊयात मॅचच्या दिशेने. पाहत राहा डिंगडॉंग लाईव्ह. श्रीतेज करंडक. इजाज कुरेशी स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्क वरती आशिष मेहरोल दाखल होत असताना 17 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल यावेळेला खोलात पाहायला मिळाला. इथे एक सिंगल प्राप्त होत असताना पाहायला मिळाल. सिंगल पेक्षा जास्तीचं काही नाही आहे. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला किरण पवार या ज्याला आपण पाहतो चेंडूवरती येत असताना पाहायला मिळेल.
आज तारकास्ट या खेळाडू या क्रीडांगणावरती येत असताना पाहायला मिळाली. मोठमोठी नावं या मैदानावरती येत असताना पाहायला मिळाली. अगदी त्याच वेळेला चांगल्या दर्जाचं क्रिकेट इथे पाहायला मिळालं. कारण पहा ना, प्रत्येक संघाने आपली मोठमोठी नावं आपल्या संघामध्ये कशी उतरवता येतील. फ्री एंट्री आहे या स्पर्धेची, परंतु या स्पर्धेमध्ये फ्री एंट्री प्राप्त होत असताना मिळणारं प्रथम क्रमांकाचं 3 लाख रुपयाचं पारितोषिक, द्वितीय क्रमांकाचं 2 लाख आणि चतुर्थ आणि तृतीय आणि चतुर्थ हे प्रत्येकी 50,000 रुपये आणि अगदी त्याच वेळेला श्रीतेज करंडक या स्पर्धेच्या माध्यमातून दिला जाणार आहे. क्षेत्ररक्षण खराब झालं. मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय? जिथे 1 होती ना तिथे धावा आल्या त्या 2. पुढच्या बॉलवरती जर एखादा मोठा फटका आला तर निश्चितच काहीतरी वेगळं निश्चित पाहायला मिळेल. धावा आल्यात. संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने जिथे 20 धावा धावफलकावरती आहेत. योगेश पेणकरशी पार्टनरशिप जिथे इजाज कुरेशी समवेत चांगला परफॉर्मन्स करत असताना 3 बॉल आणि 9 धावसंख्येवरती नॉट आउट खेळतोय. 300चा स्ट्राईक रेट आहे योगेश पेणकरचा, जो स्ट्राईक रेटवरती आपण सध्या घडीला पाहतोय. मॅन फ्रॉम महाड. कोलात मोठा फटका आला. चुकी केली क्षेत्ररक्षकाने, हलगर्जीपणा दाखवला. पुढच्या बॉलवरती आलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकार. आपला टप्प्यामध्ये आल्यानंतर आपण कार्यक्रम करतोच आणि योग्यरित्या काय तो फुलरलेनचा बॉल, काय तो फटका, काय तो डाऊन द ग्राउंड षटकार, सगळं कार्यक्रम कसा अगदी ओके मध्ये. संघाची धावसंख्या धावफलकावरती वेगाने 26 धावा धावफलकावरती आहेत. ऑन दी टो झाले. बॉडीचं बॅलन्स इथे बनू शकले नाही. 26 धावा धावफलकावरती बनल्या. 26 रन्स ऑन दी बोर्ड आहेत. 26 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. दुसरं षटक प्रगतीपथावरती पाहतोय आपण. धावांची होणारी लय लूट, गोलंदाजांवरती हल्ले इथे पाहायला मिळालेत. प्रति हल्ले होत असताना पाहायला मिळालेत. आणखीन एक बॉल उजव्या सीच्या बाहेर वेगाने इथे पाहायला मिळाला, परंतु अगदी त्याला चेस करण्याच्या नादामध्ये कॉट बिहाइंड च्या रूपाने खेळाडू क्रमांक 1 योगेश पेणकर बाद. खेळाडू वृत्ती त्याने दाखवली, कारण बॅटला जसा बॉल ब्रश झाला लगेचच त्याने मैदान सोडलं. पहा स्क्रीनवरती रिप्ले इथे दाखवण्यात येतोय. योगेश पेणकरने पंचांकडे पाहिलं देखील नाही आणि खेळाडू वृत्ती दाखवत असताना तो स्वतः इथे निघाला होता. आणि हेच खेळाडू ते नेहमीच मोठे बनतात. क्रिकेटवरती असणारं प्रेम आपलं चांगलं असायला हवं. खेळाडू वृत्ती आणि खेळ भावना जपणं ही महत्वाचं राहतं. जसा बॉल लागला ना तसा तो सरळ निघाला होता. झेल टिपल्या टिपल्या योगेश पेणकरने मैदान सोडलं. 4 बॉल 15 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. 26 ला 1 सद्य परिस्थिती आपण पाहत आहोत. आणखीन एक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये खानोके खान उमर खान बॅटिंग साठी दाखवत असताना पाहायला मिळतोय. उमर खान अंधेरीचा हा खेळाडू कॉलेज क्रिकेटमध्ये आपल्या मित्रांना एकत्रित घेऊन स्वतःचा संघ बांधला स्वतःच्या नावाने, उमर 11 अंधेरी. आणि ज्या संघात ज्याच्या नावाने संघ खेळत असताना पाहायला मिळाला, आखाती देशांमध्ये जाऊन आपल्या बॅटिंगचा डंका त्याने नेहमीच पिटलाय, तो बॅटिंग साठी येतोय. उजव्या सीच्या बाहेर गोलंदाजाला पुन्हा एकदा दंडित करण्यात येईल. आशिष मेहरोने चेंडूमध्ये जास्तीचे फलंदाजांना मेहनत करायला भाग पाडल्या, किंवा जास्तीचे चेंडू उजव्या सीच्या बाहेर ठेवले. जाणीवपूर्वक हेतू पुरस्सर केली जाणारी गोलंदाजी म्हणता येईल. वारंवार चेंडू उजव्या सीच्या बाहेर ठेवलेत, फलंदाजांपासून दूर ठेवलेत. याचं कारण देखील असंच आहे, कारण हवा पोषक आहे इथे फलंदाजांसाठी. आणखीन एक बॉल उजव्या सीच्या बाहेर एक्सा कव्हरला. चेंडू सीमारेषेच्या दिशेने धावा मिळतील त्याच्यावर. हा चौकार. दर्जेदार स्ट्रोक पाहायला मिळाला. उमर खान खानोके खान उमर खान मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आणि आपण मैदानाच्या आतमध्ये आलोय हे सांगण्याचा इथे प्रयत्न त्याने केलाय. चौकार आला त्याच्या बॅटमधून. 31 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना धावा काही थांबलेल्या नाही आहेत. क्रिकेटचं पूरक समीकरण असतं की विकेट गेल्यानंतर धावा थांबतात, परंतु इथे सारं काही विपरीत घडतंय. धावा चालू आहेत, थांबण्याचं नाव घेत नाहीये. 31 धावा. आणखीन एक बॉल खोलामध्ये पाहायला मिळाला होता, बदलली ते तितकंसं झालं नाही. फुटवर्क चांगलं पाहायला मिळालं नाही. इथे धावा प्राप्त होतील, परंतु वेगाने 2 संघाची धावसंख्या 33 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. थोड्याच वेळापूर्वी आपण विक्रमादित्य कृष्ण लक्ष्मण सातपुते यांचा सन्मान केला. 2 षटकांचा खेळ इथे संपला. 33 धावा धावफलकावरती बनवण्यात आल्यात.
परंतु अगदी त्याच वेळेला एक विक्रमादित्य समालोचक ज्यांचा आवाज आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतोय, जुन्नर भूषण या किताबाने सन्मानित, अगदी मुंबई भूषण या सन्मानाने सन्मानित आणि संपूर्ण भारतभर ज्यांचा आवाज सातत्यपूर्ण पाहायला मिळतो. गतवर्षी 6 राज्यांमध्ये ऐकायला मिळाला. गतवर्षी 150 स्पर्धा केल्यात, परंतु यावर्षी 150 पेक्षा जास्त स्पर्धा होतील अशी आशा बाळगूया आणि त्यांना देऊयात शुभेच्छा. या पण आवाजामध्ये करूयात बदल. चंद्रकांतजी भानुदास शेट्टे सरांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचेल. थँक्यू. धन्यवाद. हा आवाज होता जयजी भोसले सरांचा. आणि आता जाऊयात आपण मॅचच्या दिशेने. आजच्या दिवसातील एक महत्त्वपूर्ण सामना आहे. थोडंसं घाई करायची, थोडंसं फास्ट करायचं आहे. 2 षटकं संपलेली आहेत. धावसंख्या झाली आहे 33 धावा धावफलकावर. एंजल कोलकाता डिंगडॉंग. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर टीम आपल्याला निलेशदादा बिनताडे स्पोर्ट्स फाउंडेशन धनकवडी पुणे हा संघ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. 33 धावा धावफलकावर. 1 विकेट माघारी परतली आहे. एजाज कुरेशी 11 वर खेळतायत. उमर खान 6 वर बॅटिंग करतायत. येणाऱ्या 3 ओव्हरमध्ये किती धावा बनवल्या जातील याच्यावर सगळ्यांच्या नजरा असणार आहेत. प्रसन्न पाटील पनवेलच्या दुंद्रे गावचा खेळाडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. नेरे दुंद्रे विभागातील एक युवा टॅलेंटेड गोलंदाज आहे आणि तोच गोलंदाजीसाठी येतोय. परंतु समोर एक मोठं वादळ आहे आणि त्या वादळाचं नाव आहे एजाज कुरेशी. पहिला बॉल वेगवान टाकला. वेग करण्याच्या प्रयत्नात दिशा हरून बसले आणि तिकडे जर पाहिलं तर व्हाईट बॉल घोषित दिला जातोय. पंचांकरवी धावसंख्या 1ने पुढे जाईल. मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न या ठिकाणी असणार आहे, कारण याच संघाने मागील मॅचमध्ये एक मोठ्या धावसंख्येचा लिलेया पाठलाग केला होता. एजाज कुरेशी यांना आपण या ठिकाणी पाहतोय. यावेळेला ऑप्शनच्या बाहेरचा एक उसळी घेणारा आणि वेगवान चेंडू होता, परंतु त्याला ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न राहिला. तिकडे थोडंसं हातातून बॉल निसटला जरूर, परंतु एकाच धावेवर समाधान मानावं लागेल आणि धावसंख्या 1ने पुढे जात असताना जाऊन पोहोचते. ती 35 धावा धावफलकावर 5 ओव्हरची मॅच आहे. थोडीशी घाई करायची आहे, कारण आज यानंतर देखील एक मॅच आहे आणि आयोजकांचा कोणताच मानस नाही की षटकं यापेक्षा जास्त कमी करायचा. उद्या देखील सगळ्यांना विनंती आहे, आपण दिलेल्या टाईमावरच या शेवटचा दिवस आहे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये उद्या 2 इनिंगचीच फायनल मॅच खेळवली जाणार आहे याची नोंद सगळ्यांनी घ्यायची आहे. त्यामुळे आपण सगळ्यांनी वेळेत उपस्थित राहा. इन ॲक्शनमध्ये जर पाहिलं तर केतन म्हात्रे यांना यष्टीरक्षकाच्या भूमिकेत पाहतोय. रथी महारथी आज भारतीय टेनिस बॉल क्रिकेटमधील दाखल झालेले आहेत पुण्यामध्ये आणि चरोली या गावामध्ये. सचिन सरांच्या माध्यमातून सचिन शेठ, लालदास तापकीर यांची ही भव्य दिव्य स्पर्धा. श्रीतेज करंडक यावेळेला वेग वाढला होता आणि या वेगाला मात्र दिशा दिली ती फाईन लेगला. उमर खान यांच्या बॅटमधून येतोय चौकार. उमर खान हे देखील एक मोठं नाव आहे. गेले कित्येक वर्ष जबरदस्त कामगिरी. अगदी पूर्वी जर पाहिलं तर खराडीची स्पर्धा देखील नौखा संघ असताना देखील त्यांनी जिंकली होती. जुन्नर प्रीमियर लीग पहिल्या वर्षी कोणी जिंकलं असेल तर त्याचं नाव आहे उमर खान आणि रियाज पटेल. ही जोडी होती. आखाती देशांमध्ये जाऊन देखील सातत्यपूर्ण कामगिरी त्यांची राहिली आहे. सुप्रीमो चषक देखील जिंकण्याचा मान त्यांना मिळाला. अशा विविध स्पर्धा जिंकल्यात, गाजवलेल्या आहेत. रत्नागिरी स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषक ह्या स्पर्धा देखील खेळलेत. रिव्हर्स खेळले यावेळेला उमर आणि हा बॉल फेकून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे. धावा थांबायला तयार नाहीयेत. येतोय षटकार. पहिला डावा आणि पहिल्याच डावात जर पाहिलं तर उमर खान तुटून पडलेत. जोडीला जर पाहिलं तर खूप चांगली कामगिरी एजाज कुरेशी देखील करतायत. 2 चौकार त्यांच्या बॅटमधून आले. ओव्हर तिसरी सुरू आहे. धावसंख्या 45 झाली आहे. हा पहिला डावा आहे. दुसऱ्या डावात देखील त्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळू शकतात. हो, यावेळेला बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न. थोडेसे पुढे आले, त्याच वेळेला पाहिलं बॉलला थोडंसं टर्न केलं, वळवलं आणि जी देहबोली होती फलंदाजाची तिला कुठेतरी थांबवलेलं आहे आणि डॉट बॉल पाहायला मिळतोय. थोडंसं वळण देखील पाहायला मिळालं. ज्यावेळेला फलंदाजाची चांगली कामगिरी होते त्यांचा आत्मविश्वास वाढलेला असतो आणि गोलंदाज ज्यावेळेला फलंदाजाला अशा प्रकारे थांबवतात, पहा फिंगर रोल केले, बॉलला वळण दिलं, थोडीशी उंची देखील होती आणि त्यामुळे कम्प्लिटली बीट झाले उमर. ओव्हर नंबर 3, 45 धावा धावफलकावर. 5 ओव्हरमध्ये किती होणार तेच पाहायचं आहे.
ओ हो 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 हो, काही कळायला मार्ग नाहीये. प्रसन्न यांच्या गोलंदाजीचं हे एक आणखी वैशिष्ट्य आहे. बॉलला कट तर करतात परंतु बाउन्स खूप चांगला देतात, उंच पुरे आहेत आणि त्याचा फायदा त्यांना होताना पाहायला मिळतोय. उमर शेवटच्या क्षणापर्यंत डबल माइंड होते या स्ट्रोकला कसं खेळायचं, आणि शेवटी अतिरिक्त उसळी पाहिल्यानंतर बॉल सोडूनच दिला. ओहो, आणखीन एक बॉल चांगला टाकलाय, वळवलाय. आता जर पाहिलं तर पिचिंग स्पॉट हा थोडासा बदलला, थोडासा पुढे म्हणजे मातीवर टाकला. मध्ये एक प्लॉट आहे ज्या ठिकाणी आपण पाहू शकता गवत आहे, परंतु त्याच्यापेक्षा थोडा जर का बॉल पुढे पडला तर बॉल वळण घेतोय आणि तिकडेच हा चेंडू टाकला गेला, ज्या ठिकाणी एका चेंडूवर उमर प्रभावित झाले, कारण त्यांना अंदाज नव्हता बॉल एवढा बाउन्स होईल आणि आता अंदाज नव्हता की बॉल एवढा वळेल. दोन वेगवेगळ्या क्रिया पाहायला मिळाल्या. म्हणजे उमर यांनी त्यांच्या विरुद्ध 2 मोठे फटके खेळले, परंतु 3 बॉल डॉट त्यांनीच त्यांच्या विरुद्ध टाकलेले आहेत. याला क्रिकेट म्हणतात. दर्जेदार क्रिकेट, क्वालिटी क्रिकेट सध्या सुरू आहे सितेश करंडकामध्ये. 3 ओव्हर झाल्यानंतर 45 धावा. सितेश करंडक मुख्य मंचाच्या समोर खूप साऱ्या ट्रॉफीज दिसत आहेत. त्या ट्रॉफींचं असं म्हणणं आहे, या ट्रॉफी कसल्या आहेत तुम्हाला आवर्जून सांगायला मला आवडेल. ह्या ज्या ट्रॉफी आहेत, श्रीतेज 11 हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगला दर्जेदार कामगिरी करतोय सचिन सरांचा संघ, आणि श्रीतेज 11ने जिंकलेल्या ह्या ट्रॉफी आहेत. म्हणजे त्यातल्या काही मोजक्या ट्रॉफी या ठिकाणी आणलेल्या आहेत. आणि श्रीतेज 11 यावर्षी जर पाहिलं तर आनंदवाडी अख्ख्या भारताने पाहिलं काय जबरदस्त स्पर्धा झाली, आणि श्रीतेज 11ने भल्या भल्या संघाला पराभूत करून जिंकली सुद्धा. मग त्यानंतर पंढरपूर असेल, पिंपरी असेल, अशा विविध ठिकाणी, किंवा NB ट्रॉफीचं पहिल्या वर्षीचं विजेतेपद असेल, अशा मानाच्या स्पर्धांमध्ये श्रीतेज 11 संघ यावर्षी नजीबमुल्ला म्हणा, त्याचबरोबर जर पाहिलं तर राष्ट्रवादी चषक म्हणा, या मोठमोठ्या स्पर्धा देखील हा संघ देखील खेळलेला आहे. आणि त्यातले काही निवडक ट्रॉफी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रथमेश म्हात्रे येत आहेत. उरण तालुक्यातील हा खेळाडू या ठिकाणी फुंडे गावचा. वेगवान चेंडू समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, फटका चांगला आलाय, परंतु पाहूया क्षेत्ररक्षक दूरवरून आले तिकडे, आणि पहिल्या प्रयत्नात नाही परंतु दुसऱ्या प्रयत्नात बॉल अडवला जातोय आणि धावसंख्या 2 ने पुढे जाते. ती म्हणजे 47 धावा धाव फलकावर. एजाज कुरेशी आणि त्यांच्या जोडीला उमर खान. एक उजव्या हाताचा आणि एक डावखुऱ्या हाताचा फलंदाज आपल्याला मैदानात पाहायला मिळतोय. हे व्यावसायिक क्रिकेट आहे, आणि व्यावसायिक क्रिकेटमध्ये भारताच्या कोणत्याही राज्यातील, कोणत्याही जिल्ह्यातील, कोणत्याही गावातील, कोणत्याही शहरातील खेळाडू तुम्ही तुमच्या टीममध्ये घेऊ शकता. त्याच्यामुळे प्रत्येकाला तो संघ अधिकार आहे. आणि त्यामुळे जरी ग्रामीण क्रिकेट, प्रीमियर लीग, यावेळेला फुलटॉस बॉल, बॅटची कडा घेऊन बॉल मात्र मागे जातोय. शॉर्ट थर्डमॅनला अडवला जाईल, तिकडे 1 धाव आणि धावसंख्या 1 ने पुढे जाईल. अंतिम टप्प्यामध्ये 1-2 आल्या तरी परवडण्यासारख्या मोठे फटके नाही पाहिजेत सध्याच्या कडीला निलेशदादा बिनतडे या टीमला. परंतु दुसऱ्या बाजूला हा जो फ्लो आहे एंजल कोलकाताचा, तो मात्र असाच कायम ठेवायचा आहे. अरिंदम मुखर्जी आणि कंपनी 48 धावा धावफलकावर. परंतु आपण म्हणतो की प्रीमियर लीग मोठ्या प्रमाणावर सुरू आहे, चांगलं आहे नो डाऊट, त्यातूनही खूप सारी संधी मिळते. परंतु व्यावसायिक क्रिकेट आजही दर्जा टिकून आहे. यावेळेला स्क्वेअर लेगच्या दिशेने हा स्ट्रोक खेळला जातोय. 1 धाव त्या ठिकाणी मिळणार आहे. धावसंख्या 1 ने पुन्हा पुढे जाईल. दुसरीचा कॉल दिलाय. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. आतापर्यंत जर पाहिलं तर 3 चेंडूमध्ये केवळ 4 धावा खर्च केलेल्या आहेत. ओव्हर 4 सुरू आहे. 49 धावा धाव फलकावर आपण पाहतोय. प्रथमेश म्हात्रे चांगले अष्टपैलू खेळाडू आहेत. गावासाठी तर क्रिकेट खेळतात, परंतु व्यावसायिक क्रिकेटमध्ये देखील बॅटिंग बॉलिंगने जबरदस्त त्यांनी प्रभावित केलंय. यावेळेला रिव्हर्स खेळायला गेले, बॉलचा अंदाजच नाही घेतला, केवळ बॅट फिरवली आणि इकडे जसे रिव्हर्स वळले ना त्यांनी बॉलचा टप्पा बदलला, त्यांनी बॉलची गती बदलली. हा जो बदल होता ना तो एजाजला थांबून गेला मी म्हणेल. इकडे कोणत्याही प्रकारचं कोणाकडूनही स्पॉन्सरशिप या स्पर्धेमध्ये घेतली गेलेली नाहीये. सचिन सरांनी आपल्या भेटीसाठी स्पर्धा आणली आहे. वेगवान चेंडू, वेगवान फटका देखील आलाय. सीमारेषेवर ज्या काही नावं दिसत आहेत ती सचिन सरांच्या काही फर्म्स आहेत आणि त्यांच्या संकल्पनेतून आपल्या भेटीला ही स्पर्धा. बरेच प्रेक्षक म्हणतायत हो अशा स्पर्धा व्हायला पाहिजे, अशा स्पर्धा वाढायला पाहिजे. पुढल्या वर्षी ही स्पर्धा कशी असेल याची आताच उत्कंठा लागली आहे सगळ्यांनाच. 50 धावा धावफलकावर आपण पाहतोय. 4थी ओव्हर सुरू आहे. या षटकात प्रथमेशने चांगली कामगिरी केली आहे. 5 चेंडूमध्ये केवळ 5 धावा खर्च केलेल्या आहेत. स्ट्राईकवर आता उमर येत आहेत.
यावेळेला उमार बिग हिट करण्याचा प्रयत्न, परंतु फटका त्या ठिकाणी फसतोय. ही ओव्हर ला जबाब राहिली आहे. काय कमबॅक केलंय प्रथमेश म्हात्रेने. केवळ 5 धावा खर्च केलेल्या आहेत. 4 ओव्हरचा खेळ संपला. 50 धावा धाव फलकावर. धावसंख्येला लगाम घातलाय म्हणेल. मागील 9 बॉल मध्ये धावा आलेल्या आहेत केवळ 5. 50 धावा धाव फलकावर आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. कोल्हापूरचा सिक्सर किंग नितीन माटुंगे मैदानाच्या आतमध्ये. परिस्थिती काही असू द्यात, नितीन माटुंगे हे एक असं नाव आहे म्हणजे या टीमसाठी जर मी म्हणेल एक कालखंड असा होता, संघ कितीही संकटात असेल, विशाल कांबळे मैदानात गेल्यानंतर मॅचची गणितं बदलवलेली आहेत. त्यानंतर पंकज जाधव यांनी ती भूमिका निभावली. नितीन माटुंगे ती भूमिका निभावत आहेत. विशाल कांबळे आयोजकाच्या भूमिकेत आहेत, परंतु त्यांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे रिव्हर्सचे फटके खेळून सुद्धा त्यांनी अर्धशतक बनवले. प्रदीर्घ अनुभव असणारे आमचे अजय आवळे सर स्वतः चांगले क्रिकेटपटू आहेत आणि कडक शिस्तीचे पंच महाराष्ट्रातील जर नाव घेतले गेली तर माझ्या मते पहिल्या 5त अजय आवळेंचं नाव असू शकतं. त्यानंतर संजय भालेराव सर असतील, सलमान शेख सर खूप आता चांगली गोल खेळाडू सुद्धा आणि पंच म्हणून चांगली कामगिरी करतायत. यावेळेला एक आगळा वेगळा फटका खेळला. एजाज कुरेशी जबरदस्त हिट करताना पाहायला मिळाले आणि बॉलला फेकून दिलं सीमारेषच्या पलीकडे. 6 धावा. छप्पन्न धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. आशिष मेहरोल एक अष्टपैलू खेळाडू म्हणून चांगली कामगिरी केली आहे. फायटर एंटॉफिल मधून समीर मेस्त्रीच्या जोडीने जे काही खेळाडू पुढे आले, आकाश चिंदारिया, आशिष मेहरोल, मुकेश दास, मुकेश लंबाटे आणि आज जर पाहिलं तर आशिष मेहरोल, आकाश चिंदारिया दोघांनाही आपण पाहतोय एकमेकांच्या जर पाहिलं तर एका संघात खेळतायत. निलेशदादा बिनताडे स्पोर्ट्स फाउंडेशन मध्ये. एजाज कुरेशी 22 धावांवर बॅटिंग करतायत. भारतीय टेनिस क्रिकेटमधील एक मोठा सितारा. ऑप्शनच्या बाहेर बॉल टाकलाय. इकडे एका षटकाराने थोडासा दबाव वाढवलाय आशिषवरचा, कारण स्वाभाविक आहे ज्यावेळेला तुमच्या विरुद्ध एखादा मोठा फटका येतो तुमच्या मनामध्ये विचार सुरू असतो, विचार घोळत असतो की आता या बॅटरला मी कुठे चेंडू टाकू जेणेकरून मोठा फटका नाही येणार किंवा मला विकेट घ्यायची आहे. या दोन गोष्टींमध्ये विकेट घ्यायची असेल तर रडारमध्ये टाकावं लागेल, बचायचं असेल तर जास्त बाहेर टाकावं लागेल आणि तो प्रयत्न इकडे होताना पाहायला मिळालाय. यावेळेला पहा ऑफ-स्टंपच्या बाहेरचा बॉल होता, तो ओढण्याचा प्रयत्न होता मिड विकेटला. बॅटची किडा घेऊन स्टंपला आदळलाय बॉल आणि कमबॅक इकडे झालेला आहे आशिष मेहरोलचं. एजाज कुरेशी आउट. योगेश पवार येतात बॅटिंग करण्यासाठी. मिस्टर क्रिकेट, मिस्टर फिट. 57 धावा धावफलकावर आपला पाहायला मिळत आहेत. योगेश पवार. उद्या सगळ्या संघांना सूचना असतील, आपण वेळेत यायचे. यशवंतभाऊ पाचंगे स्पोर्ट्स फाउंडेशन, ढोकसांगवी, शिरूर आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर पिंपरी चिंचवड असोसिएशन. आपण 8 वाजता या ठिकाणी आपल्याला रिपोर्टिंग करायचं आहे. श्रीतेज करंडक 2024. यावेळेला आल्या आल्या एक मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी जरूर झाला आहे. जमिनीवरला घरंगळत चेंडू मात्र क्षेत्ररक्षकाकडे गेला खरा, परंतु तिकडे एक धाव मिळते. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 58 धावा. थोडंसं कमबॅक केलंय म्हणेल मी मागील 2 ओव्हरमध्ये. उत्तरार्धामध्ये 5 ओव्हरची मॅच आहे.
शेवटचं षटक मार्गस्थ आहे. यावेळेला एका वेगळ्याच पद्धतीने हा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न राहिला. कॅच पकडण्याचा प्रयत्न निष्फळ ठरतोय आणि नितीन माटुंगे सिक्सर किंग फ्रॉम कोल्हापूर यांच्या बॅटमधून येतोय षटकार. चौकार खूप चांगला प्रयत्न त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न होता. नाझीम गुल्ली होते तिकडे गुजरातचे खेळाडू. पहिलं षटक थोडंसं मागणं राहिलं होतं नाझीम गुल्ली यांचंच. धावसंख्या 62. डाव किती धावा मात्र या ठिकाणी टार्गेट उभं राहील तेच आपल्याला पाहायचं आहे. या वेळेला फटका तर फसलाय. नाझीम गुल्ली पकडतायत कॅच. आली विकेट. 62 धावांवर आणखीन एक धक्का बसतोय. बासष्ट धावा धावफलकावर आहेत. चला नवीन बॅटर आकाश तारेकर बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. रायगडचा चमचमता सितारा, कित्येक वर्ष रायगड वासियांची अपेक्षांची पूर्तता करणारा, जवळपास 18 ते 19 बाईक आपल्या नावावर मोटरसायकल सिरीजच्या स्वरूपात करणारा रायगडचा वंडर बॉय बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये आकाश तारेकर. 62 धावा धावफलकावर आपण पाहत आहोत. खोलवा टप्प्याचा बॉल होता. आकाशने उडवलाय. तुम्हाला सिद्ध करण्यासाठी जर खूप चांगले प्रयत्न, खूप चांगले एफर्ट्स तिकडे पाहायला मिळाले. 2 धावा त्या ठिकाणी घेतल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 3 धावा पूर्ण केल्या. 4थ्या धावेचा कॉल मात्र त्या ठिकाणी दिला गेलाय आणि 4थी धाव पूर्ण आहे की नाही हे मात्र तिसरे पंच ठरवतील. पहा आकाश गेले. म्हणजे तुम्हाला सिद्ध करायला किती बॉल मिळतात हे महत्वाचं नाहीये, तुम्ही काय करता हे महत्वाचं आहे. आणि आकाश यांनी पहिल्याच बॉलवर प्रभावित केलं. चला डिसिजन येईल तो येईल. तुम्ही दोन्ही टीम आपल्या रणनीती बनवण्यासाठी किंवा बॅटिंगसाठी बॅटिंग टीम लवकर आता मैदानात या आणि ज्यांनी बॅटिंग केली ते फिल्डिंगसाठी लगेच मैदानात या, कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. आणि 4 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. योगेश पवार यांचंही कौतुक करावं लागेल आणि आकाश तारेकर यांचं देखील. लाईनमन ग्राउंड्समन आपण लवकरात लवकर तिकडे दाखल व्हायचंय. सहासष्ट धावा झाल्या आहेत. विजयासाठी 67 धावांची आवश्यकता. 67. योगेश पवार यांचं कौतुक करावं लागेल. 4 धावा डेंजर एंडला ते होते. त्यांची धावायची पद्धत, बॅट कशा पद्धतीने तुम्हाला जमिनीवर टेकवली पाहिजे त्याचं उदाहरण देखील त्यांनी सादर केलं. ग्राउंड्समन संपर्क साध. दोन्ही टीम चला लवकर मैदानात या प्लीज, विनंती असणार आहे. लवकरात लवकर मैदान दाखल व्हा. धन्यवाद सहकार्य केल्याबद्दल आणि क्षेत्ररक्षणासाठी मैदानात आल्याबद्दल. आणि त्याचबरोबरीने लवकरात लवकर आपली सलामीची जोडी देखील मैदानात पाठवा, कारण वेळ खूप कमी आहे आणि यानंतर एक मॅच खेळवायची आहे.
चला सलामीची जोडी कृपया मैदानात पाठवायची विनंती असणार आहे. सलामीची जोडी 5 ओव्हरमध्ये 67 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी आहे आणि निलेशदादा बिनताडे स्पोर्ट्स फाउंडेशन धनकवडी पुणे हा संघ मात्र आता मैदानाच्या आतमध्ये उतरतोय फलंदाजीसाठी. एक थोडीशी विनंती, चला लवकर, थोडीशी घाई करा. मी पुन्हा एकदा कळकळीची विनंती करतोय, आपली सलामीची जोडी प्लीज मैदानात पाठवा. सलामीची जोडी मैदानात चालली आहे. 2 टेनिस क्रिकेट जगतातील नामवंत फलंदाज, एक रायगडचा अभिमान, एक ठाण्याचा अभिमान, एक किरण पवार, एक केतन म्हात्रे आणि मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत निलेशदादा बिनताडे स्पोर्ट्स फाउंडेशन धनकवडी पुणे या टीमसाठी. विजयासाठी जर पाहिलं तर धावांचं लक्ष आपल्या या ठिकाणी पाहायला मिळत आहे. 67 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी दोन्ही पंच टायमाकडे फक्त लक्ष द्या, कारण घाई नाही केली तर शेवटची मॅच 5 ओव्हरची होणार नाही. त्यामुळे आपण दोघांनाही विनंती असेल, आपणही लक्ष द्या. जबत मॅचच्या दिशेने चला, मॅच सुरू करा प्लीज. पहिलं षटक घेऊन गोलंदाजीसाठी येतात खुशबू गुजरात की जिग्नेश पटेल फ्रॉम सुरत गुजरात. स्ट्राईकवर जर पाहिलं तर किरण पवार पाहायला मिळतात, नॉन स्ट्राईकला केतन म्हात्रे पाहायला मिळत आहेत. एका महत्त्वपूर्ण मॅचला सुरुवात होते. आपण आहोत पुण्यामध्ये, पुण्याच्या चरोलीमध्ये सुरू आहे क्रिकेटचा घमासान. श्री तेज करंडक, सचिन लालदास तापकीर यांच्या संकल्पनेतून साकार झालेली क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. जिग्नेश पटेल, पहिला बॉल टप्पा पडतोय, थोडंसं वळतोय, अक्रॉस खेळण्याचा प्रयत्न होता परंतु तसं नाही झालं. परंतु एक धाव घेतली आहे लेगबाईच्या स्वरूपातील एक धाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. एक धाव मात्र त्या ठिकाणी पूर्ण केली गेली. स्ट्राईकवर आता येताना पाहायला मिळत आहेत केतन म्हात्रे स्ट्राईकवर. हो, आणखीन एक जबरदस्त बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर थोडासा वळतोय आणि पिचिंग जर पाहिली तर लेंथवर ठेवली आहे. लेंथ आणि ब्लॉक होल ही स्ट्रेंथ आहे त्यांची, आणि इकडे लेंथवरून नुसता लेंथवर बॉल नाही टाकला, लेंथवरून बॉल थोडासा वळलाय. यावेळेला मात्र विकेट करण्याचा प्रयत्न केलाय. फटका फसताना पाहायला मिळतोय. केतन म्हात्रे, एक मोठी विकेट आली आहे. जिग्नेश पटेलने चांगली सुरुवात केली आहे. केतन माघारी परतताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील. पाहू शकता कशा प्रकारे ही विकेट आली आहे. बॉलचा टप्पा जर पाहिलं तर थोडा पुढेच केला होता, सर्कलच्या वरून खेळण्याचा प्रयत्न होता परंतु तसं नाही झालं. आणि त्या ठिकाणी जर पाहिलं तर क्षेत्ररक्षणासाठी एजाज कुरेशी होते, त्यांनी पकडले कॅच. आणि आता एका गुजरातच्या खेळाडूचा सामना करण्यासाठी दुसरा गुजरातचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये चाललाय, मोनिल पटेल.
श्रीतेज करंडक आपण पाहतोय आणि श्रीतेज करंडकातील जर पाहिलं तर आजचा महत्त्वाचा दिवस. एक धाव आणि एक विकेट, परंतु मोठी स्ट्रेंथ आहे. निलेश दादा बिनताडे स्पोर्ट्स फाउंडेशन हा संघ NB एक जबरदस्त संघ आहे आणि खूप मोठी स्टारकास्ट आहे या टीम मध्ये. जिग्नेश यावेळेला स्क्वेअर लेगच्या दिशेने स्क्वेअर लेग मिड विकेटच्या दिशेने खेळलाय बॉल. तिकडे आकाश तारेकर आले, चेंडूची फेकी अतिशय जलद गतीने करतायत. धावसंख्या 2 वर जाताना पाहायला मिळेल. 5 ओव्हरमध्ये 67 धावांचा पल्ला गाठायचा आहे. तसं मोठं नाहीये, कारण 2 मॅच अगोदर जर पाहिलं तर प्रतिस्पर्धी संघानेच म्हणजे एंजल कोलकाता डिंगडॉंग टीमने 79 धावांचा पाठलाग 4थ्याच ओव्हरमध्ये केला होता. म्हणजे हे शक्य नाही असं नाहीये, होऊ शकतं. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, परंतु जिग्नेश ते काही प्रयत्न यशस्वी होऊ देत नाहीयेत. किरण आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर मोनिल ही जोडी आहे, परंतु जिग्नेशने पहिली ओव्हर सुंदर टाकली आहे. धावसंख्या जर पाहिली तर या ठिकाणी 3 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. 1 विकेट माघारी परतलेली आहे. मोनिल यावेळेला समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केलाय, हवाई हल्ला केलाय, पाहूया किती दूर जाईल. यस, मोनिल पटेल यांच्या बॅटमधून मात्र मोठा स्ट्रोक येताना पाहायला मिळतोय. 6 धावा, षटकार, आणि असं वाटत होतं षटक कुठेतरी चांगलं चाललंय, ओव्हर कुठेतरी चांगली चालली आहे, परंतु त्याच वेळेला या ठिकाणी आपण पाहू शकता अंतिम टप्प्यामध्ये आलेला षटकार मॅचमध्ये पुन्हा एकदा निलेश दादा बिनताडे स्पोर्ट्स फाउंडेशनलाही घेऊन येतोय. 9 धावा धावफलकावर आहेत. 1 विकेट माघारी परतलेली आहे. 67चा पाठलाग करायचा आहे. 4 ओव्हर अजूनही बाकी आहेत आणि येणाऱ्या 4 ओव्हरमध्ये जर पाहिलं तर 58 धावांची आवश्यकता आहे. बॉलिंगसाठी जर पाहिलं तर येत आहेत यासर अराफत. यासर अराफत तेलंगणा राज्य आणि हैदराबादचा खेळाडू गोलंदाजीसाठी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. यासर हे सगळे चित्र श्रीतेज करंडकाचे आहेत. गेली 4 दिवस म्हणजे अगोदर 1 दिवस स्थानिक संघांसाठी पाहायला मिळाला आणि 4 दिवस व्यावसायिक क्रिकेट. उद्या या स्पर्धेची सांगताय, परंतु खऱ्या अर्थाने महत्त्वाचा दिवस आहे या स्पर्धेचा उद्या. समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेलाय. मोठा फटका नाही आला. 1 धाव तिकडे येईल. धावसंख्या 10 वर जाताना पाहायला मिळेल. समीकरण बदलतायत. अजूनही जर पाहिलं तर मॅचला जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता असणार आहे ती 57 धावांची आवश्यकता आहे. 23 चेंडू आणि 57 धावा. सलमान सर, प्लीज एका गोष्टीकडे लक्ष द्या थोडीशी. म्हणजे मी त्यांच्या रणनीती बनवणं गरजेचं आहे, परंतु जास्त वेळ घेऊ नका जेणेकरून शेवटच्या मॅचवर त्याचा इफेक्ट नाही पडणार. फुल टॉस त्याला जर पाहिलं तर कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होतोय. 1 धाव तिकडे. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. दुसरी ओव्हर सुरू आहे. पडताळणी या ठिकाणी करण्यात येते. नो बॉल. यानंतर मात्र फ्री हिट असणाऱ्या पाहूया क्यासर आणि तो फ्री हिट खेळण्यासाठी किरण पवार. पाहूया किरण पवारचा एखादा मोठा वार येतोय का. मोनिल पटेल किरण पवार ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. श्रीतेज करंडकातील आजच्या दिवसातील महत्त्वाचे ऑल इंडिया हाफ आहे आणि आज भारताच्या विविध राज्यातील खेळाडू आज देखील मात्र पुण्यामध्ये आलेत.
या बिगेट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. हवाई हल्ला जरूर केलाय. एक धाव तिकडे पूर्ण केली आहे. दुसऱ्याही धावेचा प्रयत्न होतोय. धावसंख्या 2 ने पुढे गेली आहे. 67 धावांचा पाठलाग करायचा आहे. जबत मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा 14 धावा धावफलकावर. बरोबर ना. चांगली गोलंदाजी पाहिली. उंचपुरे गोलंदाज आहेत या सर. ऑप्शनच्या बाहेर ठेवत आहेत. जास्त काही संधी देत नाहीयेत. 67चा पाठलाग करायचा आहे. क्षमता आहे या संघामध्ये. NB म्हणजेच निलेशदादा बिनताडे यांचा संघ देखील विविध मोठमोठ्या स्पर्धा जिंकताना आम्ही पाहिलं आहे. दिल्लीलाही चांगली कामगिरी केली आहे. श्रीतेज करंडकामध्ये आजच्या दिवसातील महत्त्वाचा सामना आपण पाहतोय. परंतु षटकार चौकारांची आतषबाजी करण्याची गरज आहे. ओ इकडनं बॉल थोडासा वळवला. गती कमी केली होती. प्रयत्न जरूर केला होता. आडवा पट्टा बाहेर काढला होता. परंतु यासरने आपला ठेवणीतला चेंडू बाहेर काढला. डॉट बॉल या ठिकाणी येताना पाहायला मिळेल. 14 धावा धावफलकावर आहेत. यानंतर आणखी 3 ओव्हर येणं बाकी आहे. 20 चेंडू बाकी आहेत. 20 बॉल बाकी आहेत आणि 53 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. चला सर. यावेळेला पूल करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेलाय. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल आणि एका धावेने धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. जरी मोठे फटके नाही आले, धावफलक हलता ठेवायचा, धावा चालू ठेवायच्या. ही रणनीती कदाचित असणार आहे मोनिल पटेल आणि किरण पवार यांची. 15 धावा धावफलकावर. 67चा पाठलाग करायचा म्हणजे अजूनही मॅच जिंकण्यासाठी 52 धावांची आवश्यकता आहे आणि शेवटचे 19 चेंडू बाकी आहेत. 19 बॉल 52 रन. मोनिल पटेल, किरण पवार. यावेळेला फुल टॉस. टायमिंग नाही करू शकले. फिल्डर येतात त्या ठिकाणी. आकाश. डायरेक्ट हिट देखील केला गेला परंतु तिकडे एका धावेने धावसंख्या पुढे गेली आहे. 16 धावा धावफलकावर. 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 3 ओव्हर बाकी आहेत मॅच जिंकण्यासाठी आणि तब्बल 51 धावांची आवश्यकता. एक महत्त्वाची सूचना. उद्या सकाळी 8 वाजता यशवंत भाऊ पाचंगे स्पोर्ट्स फाउंडेशन डोकसांगवी शिरूर आणि त्यांच्या विरोधात जर पाहिलं तर पिंपरी चिंचवड असोसिएशन हा सामना यांची रिपोर्टिंग सकाळी 8 वाजता करायची आहे. त्यानंतर जर पाहिलं तर 8:30 वाजताची रिपोर्टिंग मात्र रहीम 11 पुणे या संघाला असणार आहे. आणि 9:30 वाजता ठीक या ठिकाणी ड्रॉ केला जाणार आहे. लक्षात घ्या, क्वालिफाय झालेल्या तिन्ही टीम ज्या क्वालिफाय होतील त्यांनी 9:30 वाजता या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे आणि जी चौथी टीम आहे जी उद्या सकाळी येणार आहे या सगळ्यांमध्ये मॅच लावल्या जाणार नाहीयेत. सर्वांच्या समोर ड्रॉ केला जाणार आहे आणि ड्रॉनुसार जशी मॅच येईल तशीच खेळली जाणार आहे. गोलंदाजीसाठी येत आहेत अखिलेश सिंग. नाशिकचा एक वेगवान गोलंदाज आहे. चला अखिलेश. अजूनही जर पाहिलं तर मॅच जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 51 धावांची आवश्यकता. मोनिल पटेल ISPL देखील खेळताना पाहायला मिळालं होतं अखिलेशला. पहिलाच बॉल वेगवान होता. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातो आहे. 1 रन मिळणार आहे म्हणजे अजूनही 50 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी आहे. उद्या सकाळी 9:30 वाजता चारही टीमचा ड्रॉ केला जाणार आहे याची नोंद. हा आणि सेमीफायनल कोणत्याही परिस्थितीमध्ये 10 वाजता या ठिकाणी सुरू होईल याची नोंद आपण घ्यायची आहे. उद्या 2 इनिंगची फायनल मॅच खेळवली जाणार म्हणजे जाणार. यावेळेला हवाई हल्ला करण्याचा प्रयत्न. फटका तिकडे खेळलाय आणि क्षेत्ररक्षक दूरवरून आले. जरूर कॅच जरूर नसेल झाली परंतु प्रयत्न खूप चांगले होते. सुमित डोंगडे तिकडे होते.
धावसंख्या 2ने पुन्हा पुढे जात असताना पाहायला मिळेल. अखिलेशचा वेग ही अखिलेशची ओळख आहे, परंतु दुसऱ्या बाजूला किरण पवार मागील हंगाम लिलेया गाजवला होता असं किरण पवार आहेत आणि आज पुन्हा एकदा त्यांना ते प्रयत्न करावे लागणार आहे. यावेळेला आपण पाहू शकता धावसंख्या जर पाहिली तर पुन्हा 1ने पुढे जाईल. परंतु पाहूयात मॅच संपलेली नाहीये, प्रयत्न अजूनही करावे लागेल. अर्धा डाव झालाय, अर्धा डाव बाकी आहे. 15 चेंडूंचा खेळ झालाय, 15 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पुन्हा एकदा अखिलेश 3 बॉलमध्ये केवळ 4 रन त्यांनी खर्च केलेले आहेत. वेगवान चेंडू, परंतु त्याला मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकांच्या दिशेने खेळलं. 1 रन तिकडे मिळेल. दुसरा धावेसाठीचा कॉल दिलाय आणि थोडीशी चुकी तिकडे मागात पडली आहे. स्ट्राईक देखील बदलली आहे. लेफ्ट डावखुरे हाताचे बॅटर स्ट्राईकवर आलेत. या 2 धावांनी धावसंख्या पुढे गेली. धावसंख्या जाऊन पोहोचते 22 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजे अजूनही या मॅचला जिंकण्यासाठी 14 बॉल 45 हे 2 बॉल खूप निर्णायक आहेत. 2 बॉलवर 1-2 मोठे फटके गरजेचे आहेत. चांगला बॉल अखिलेश, काय वेगवान धारदार अगदी खोलवर टप्प्याचे बॉल देखील इकडे टाकतायत. हो आणखीन एक वेगवान गोलंदाज अखिलेश संधीच देत नाहीयेत आणि या ठिकाणी आपण पाहू शकता बघता बघता ओव्हर नंबर 3 देखील इकडे संपलेली आहे. 23 धावा धावफलकावर. अजूनही मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 12 बॉल 44 रनची आवश्यकता. या स्पर्धेमध्ये विजेत्या संघाला 3 लाखाचा पुरस्कार दिला जाणार आहे. उपविजेत्या संघाला जर पाहिलं तर 2 लाखाचा पुरस्कार दिला जाणार आहे. तृतीय आणि चतुर्थ क्रमांक 50-50 हजाराचा पुरस्कार दिला जाणार आहे. प्रत्येक मॅचला जर पाहिलं तर मॅन ऑफ द मॅच म्हणून 1100 रुपयाचा पुरस्कार दिला जातोय आणि या स्पर्धेतील बेस्ट बॉलरला 5000 रुपयाचा पुरस्कार दिला जाईल. बेस्ट बॅटरला 5000 रुपयाचा पुरस्कार दिला जाईल आणि मालिकावीर म्हणून 7000चा पुरस्कार हा देखील दिला जाणार आहे, ज्याची अनाउन्समेंट आत्ताच होते. सचिन सरांचं विशेष कौतुक करावं लागेल, कारण कोणत्याही गोष्टीची कमी या स्पर्धेमध्ये त्यांनी ठेवली नाहीये. जे काही पाहिजे ते सगळं देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला आहे. चला मॅच सुरू करा. अजूनही 12 बॉलमध्ये 44 धावांची आवश्यकता आहे. 12 बॉलचा खेळ मात्र या ठिकाणी अजूनही बाकी. मॅच लांबली आहे परंतु संपली नाहीये. मोनिल पटेल 7 बॉलमध्ये 13 वर खेळतायत. किरण पवार 10 चेंडूमध्ये 7 धावांवर खेळतायत. या सर हो या सरचा पहिला बॉल टपा पडल्यानंतर जर पाहिलं तर एक धाव शरीराला आदळतोय. एक धाव तिकडे मिळणार आहे. 13 मध्ये 43 11 मध्ये 43. पाहूया हवाई हल्लेच गरजेचे आहेत, षटकारच गरजेचे आहेत, चौकारच गरजेचे आहेत. आता ती परिस्थिती निर्माण झाली आहे आणि किरणना पुन्हा एकदा तो एक आत्मविश्वासाने मात्र आता तुटून पडावं लागणार आहे. निलेश दादा बिंताडे स्पोर्ट्स फाउंडेशन एक नामवंत संघ देखील आहे. व्यावसायिक संघांमध्ये या संघाची गणना होते. सिद्धेश करंडकात आज दाखल झालाय. या सर यावेळेला मात्र हवाई हल्ला करताना पाहायला मिळाले. थोडेसे अडखळत होते परंतु आता ही हवाई हल्ले सुरू झालेले आहेत. मोठा फटका षटकार. बॅटच्या पट्ट्यात बॉल घेतला, येऊ दिला, फिरू दिला आणि नंतर बॅटही फिरवली. षटकार आलाय. धावसंख्या पुढे जाते 30 धावांवर. अजूनही जर पाहिलं तर मॅच जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता 37. 10 बॉल आणि 37 धावांची आवश्यकता. चला बॉल द्या. हा चला बॉल आला असेल तर तो द्यायचा आणि मॅच सुरू करायची.
टॉससाठी सज्ज राहायचे. पुढच्या संघाला विनंती असणार आहे. दीपक दादा प्रतिष्ठान, नांदिवली, डोंबिवली, महेंद्र म्हात्रे आणि कंपनी. आणखीन एक बिग हिट मात्र या ठिकाणी केलाय. किरणची बॅट तळपायला सुरुवात झाली आहे. हा क्रिकेटचा खेळ आहे. या खेळात वेळ बदलायला वेळ लागत नाही आणि निलेश दादा भिंताडे स्पोर्ट्स फाउंडेशन साठी किरणची बॅट आता बोलू लागली आहे. 6 रन. बॅक टू बॅक 2 षटकार आलेले आहेत. यासर अराफत तेलंगणा राज्य आणि हैदराबाद वरून ही स्पर्धा खेळण्यासाठी पुण्यामध्ये दाखल झालेले आहेत. आणि धावसंख्या जर पाहिली तर आता 36 वर गेलेली आहे. अजूनही जर पाहिलं तर 31, 9 चेंडू 31 धावांची आवश्यकता. मॅचच्या दृष्टीने काय महत्वाचं असेल तर हे 3 बॉल खूप आता महत्वाचे आहेत. किरण पवार काही करू शकतात. जबरदस्त बॅटर आहेत पवार. यावेळेला आपण पाहू शकता ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला आणि तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे बॅटिंग टीमकडून वाईटसाठी. योग्य बॉल फेअर. समीकरण मात्र आता या ठिकाणी बदलताना पाहायला मिळेल. पाहूया येणाऱ्या कालावधीमध्ये जर पाहिलं तर मोठे स्ट्रोक खेळायचे आहेत. 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 8 बॉल 31. या 2 बॉलवर मॅचचं गणित अवलंबून असणार आहे. येईल का एखादा मोठा फटका पाहूयात. किरण पवार बॅक टू बॅक 2 षटकार आलेत. 13 बॉलमध्ये 19 वरती आता खेळतायत. 2 मोठे स्ट्रोक पुन्हा एकदा त्यांना एक वेगळी ऊर्जा देऊन गेलेत आणि त्याच ऊर्जेने मात्र हवाई यात्रा करावी लागेल बॉलला. परंतु यासरला देखील दाखवावं लागेल हैदराबादवरून मी पुण्यात का आलोय. आणखीन एक बिग हिट किरण पवार. वा 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 वा. सीमा रेषा पार षटकार. आणि इकडे जर पाहिलं तर मॅचचं गणित पुन्हा बदलताना पाहायला मिळत आहे. आणखीन एक मोठा स्ट्रोक आलाय. धावसंख्या जर पाहिली तर आता जाऊन पोहोचते 42. मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर आता धावांची आवश्यकता असणार आहे. 7 बॉल 25. हा बॉल या मॅचच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे. दोन्ही संघ हार मानायला तयार नाहीये. चांगली फाईट देत आहेत. दर्जेदार क्रिकेट बरोबर दर्जेदार मॅचेस, दर्जेदार खेळाडू, दर्जेदार मैदान, दर्जेदार ट्रॉफीज, दर्जेदार आयोजन, दर्जेदार नियोजन, सगळं काही या ठिकाणी तसंच पाहायला मिळत आहे. किरण पवार या 3 षटकाराने मात्र मॅच मध्ये पुन्हा एकदा जान टाकली या किरण यांनी. यावेळेला आपण पाहू शकता एक चांगला स्ट्रोक आलाय. जरूर एक धाव तिकडे घेतली गेली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल मात्र तिकडे दिला गेलाय आणि 2 धावा पूर्ण केल्या. मॅच गेली शेवटच्या ओव्हरमध्ये ज्या ठिकाणी 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर धावांची आवश्यकता आहे 23. अजूनही जर पाहिलं तर 1 ओव्हर बाकी आहे. चला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतात. प्रथमेश म्हात्रे. योग्य वेळ होती या ठिकाणी मैदानात येण्याची आणि आता आलेत. शेवटचे 6 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 23 धावांची आवश्यकता. 6 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. पाहूया कोणत्या बॉलरला आमंत्रित केलं जातंय. थोडीशी घाई करायची प्लीज. रोहित परब नाशिकचे एक वेगवान गोलंदाज आहेत. त्यांनाच मात्र गोलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आलंय.
अखिलेशने जबरदस्त गोलंदाजी केली, परंतु अराफतचं हे षटक महागडं ठरलं. या ओव्हरमध्ये मात्र ते काहीसे महागडेच ठरले. चला मॅच सुरू करा प्लीज. प्रथमेश म्हात्रे यांना आपण बॅटिंग मध्ये साठी पाहतोय. नाशिकचे एक जबरदस्त गोलंदाज, लेदर बॉल क्रिकेटमधील देखील चांगले खेळाडू आहेत रोहित परब, त्यांच्याच हातात बॉल दिलाय. आणि या ठिकाणी आपण पाहतोय मोनिल पटेल गुजरातचे खेळाडू फलंदाजीसाठी 6 बॉलमध्ये 23, 6 गेंदे 23 रनों की जरूरत. 6 बॉलमध्ये 23 धावांची आवश्यकता. पहिला बॉल अगदी खोलवर टाकण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होता, काही नाही. वा 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 वा, जबरदस्त बॉल टाकलाय. परंतु मोनीलाही काही कमी नाहीयेत, मोठे हवाई हल्ले करण्याचे प्रयत्न ते देखील करतील. आणि आता ती वेळ आली आहे, शेवटचे 5 बॉल आणि 23. पाच बॉल 23. रोहित परब पुन्हा एकदा. नाशिकचे आणखीन एक वेगवान गोलंदाज. यावेळेला ऑफस्टम्पच्या बाहेर म्हणजे एक रणनीती बनवली की मला हा बॉल इकडे टाकायचा आहे. ऑफस्टम्पच्या बाहेर बुंदा मारण्याचा प्रयत्न ज्याला आपण म्हणतो तिकडे टाकण्याचा प्रयत्न होता. आणि आता 4 चेंडू बाकी आहेत आणि 22 धावांची आवश्यकता. परंतु प्रथमेश म्हात्रे अशा प्रकारचे कारनामे त्यांनी केलेले आहेत. राष्ट्रवादी चषकाची आम्हाला सुपर ओव्हर आठवते ज्यामध्ये त्यांनी जबरदस्त खेळ केला होता. अशा बऱ्याचशा स्पर्धा गाजवलेल्या आहेत. इकडे आपण पाहू शकता जबरदस्त गोलंदाजीचं प्रात्यक्षिक. आणि आता मॅच मधील औपचारिकता जवळपास या ठिकाणी राहिलेली आहे. तीन चेंडूचा खेळ बाकी आहे मॅच जिंकण्यासाठी. 22 धावांची आवश्यकता आहे. अमित नाईक येत आहेत बॅटिंग करण्यासाठी. पाहूया 3 चेंडू 3 बॉल बाकी आहेत ना, 3 बॉल बाकी आहेत, 22 धावांची आवश्यकता. चला थोडीशी घाई करा. योगेश पेंडकर तुम्हाला एक विनंती असणार आहे. जशी मॅच संपेल लगेच टॉस होईल. जो कोणी संघ जिंकेल संघ नायकाने त्वरित टॉस साठी यायचे. फक्त टॉस होईल, मॅन ऑफ द मॅच नंतर होईल. यावेळेला अमितने वेगळा स्ट्रोक खेळलाय. बॉल हवेत आहे आणि तिकडे योगेश पवार आहेत मिस्टर फिट आणि कॅच पकडली आहे. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे, 22 धावांची आवश्यकता. यावेळेला आपण पाहू शकता लेग स्टंपच्या बाहेर पिचिंग व्हाईट बॉल घोषित केला जातोय. पराभव थोडासा दूर चाललाय, लांबवला जातोय. दोन चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. कृष्णा गवळी 21 धावांची आवश्यकता. कृष्णा गवळी वाह, सन्मान दिलाय. आणि आता केवळ औपचारिकता या मॅचची. आणि ही औपचारिकता देखील या ठिकाणी संपते. एंजल कोलकाता, अरिंदम मुखर्जी आणि कंपनी, डिंगडॉंग
विजयी वात्रे या ठिकाणी होताना पाहायला मिळतात. अभिनंदन. निलेश दादा बिनताडे स्पोर्ट्स फाउंडेशन आपल्याला आपला सन्मान घेण्यासाठी यायचा आहे. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जर पाहिलं तर एजाज कुरेशी यांना आहे. खूप जबरदस्त कामगिरी, परंतु एजाज तो पुरस्कार आपण नंतर देणार आहोत एकत्रित. पहिला लगेच टॉस होईल, बाकी काही होणार नाही आहे. श्रेयांक आणि श्रीतेज, आजच्या दिवसातील शेवटची मॅच योगेश पेनकर आणि सुमित ढेकळे. श्रेयांक चालेल. सुमित, टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल? आम्ही फिल्डिंग करू. यस, वेळ कमी आहे त्यामुळे दोन्ही संघनायकांना विनंती असेल आपण आपापली रणनीती बनवण्यासाठी जायचं आहे. टॉस जिंकून दीपक दादा प्रतिष्ठान नांदिवली डोंबिवली संघाने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. सुमित ढेकळे आणि योगेश पेनकर यांना मात्र आमंत्रित करण्यात आलेलं आहे बॅटिंगसाठी. एंजल कोलकाता डिंगडॉंग बॅटिंगसाठी मैदानात उतरेल. क्रिकेट रसिका हो, रती महारथींना आज आपण पाहिलं, परंतु आजच्या दिवसाचा शेवट कसा होणार हे अजूनही बाकी आहे. सचिन शेठ लालदास तापकीर यांच्या संकल्पनेतून साकार झालेली विनामूल्य कोणतीही प्रवेश फी न घेता खूप काही देणारी ही स्पर्धा श्रीतेज करंडक आपण नक्कीच पाहतोय. आजच्या दिवसातील शेवटचा सामना डिंगडॉंग लाईव्हवर आपण आवर्जून पहा. श्रीतेज करंडक. आणि जशी सामन्याला सुरुवात होईल जयेश भोसले सरांचा आवाज असेल. दोन्ही टीम एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, कृपया कोणी वेळ काढूपणा करू नका. आयोजक सुद्धा मॅच पाहतायत, कदाचित ते सुद्धा पेनल्टी देऊ शकतील, त्याच्यामुळे आपण त्या दृष्टीने कोणत्याही प्रकारचा विलंब होणार नाही याची काळजी माझ्या मते दोन्ही कॅप्टनला खूप